नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. पुन्हा एकदा अपील, आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण त्यामुळे तुम्हाला अपडेट्स मिळतील. काही गोष्टी ना आपल्या डोळ्यासमोर घडत असतात, फक्त त्या आपल्याला पुन्हा पुन्हा आठवाव्या लागतात आणि मग सांगाव्या लागतात. काय झालं की अजित पवार गटाची 40-45 जणांची यादी जाहीर झाली आणि त्या यादीमध्ये असा एकही व्यक्ती राहिला नाही की जो अजित पवार यांना सोडून गेलाय किंवा ज्यांना अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाकडनं तिकीट घेतलं नाही. आता ही गोष्ट दिसते, विजिबल आहे. म्हणजे अजित पवार यांच्याबरोबर आलेले पहिले 9 मंत्री आणि त्यांच्याबरोबरचे सगळे आमदार जे शरद पवार यांच्याकडे गेले होते ते त्यांच्याच गटातनं उमेदवार झाले. पण आता हाच मुद्दा आहे की अजित पवार या मुद्द्यावरती आता जिंकलेत का? कारण जयंत पाटलापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतेक सगळ्या नेत्यापर्यंत सगळेजण काय म्हणत होते, तर अजित पवार यांच्याबरोबर गेलेले हे जे सगळेजण आहेत हे विधानसभेला परत आमच्याकडे येतील, यायला इच्छुक आहेत. मग कधी दिलीप वळसे पाटलाचं नाव यायचं, कधी अतुल बेनकेचं यायचं, कधी टिंगरेंचं यायचं आणि मग अशी ती यादी खूप मोठी होत जायची आणि अक्षरशः अजित पवार यांना त्यांच्यासोबत माणसं तरी राहतील की नाही अशी स्थिती होती. अगदी भुजबळ सुद्धा जेव्हा शरद पवार यांना भेटले आणि तेव्हा ते झोपलेले होते, निद्रित अवस्थेत होते, 1.5 तास ते तिथे थांबले, नंतर मग ते त्यांना भेटायला आले, तेव्हा पण छगन भुजबळ यांच्या या भेटीचा जो तर्क लावला गेला तो ते शरद पवार यांच्याकडे पुन्हा परत जातील असाच होता. तसं काही घडलं नाही. सुनील तटकरेंचं नाव या संदर्भात कधीच चर्चेला आलेलं नव्हतं. दिलीप वळसे पाटलांचं नाव सतत चर्चेत आलं. पण त्यातून पुढची जी नाव आहेत, अगदी उदगीरचे आत्ताचे उमेदवार असलेले आणि मंत्री असलेले संजय बनसोडे यांच्यापर्यंत सगळेच लोक हे परत शरद पवार यांच्याकडे जातील आणि त्यांना जाण्याशिवाय पर्याय नाही अशा पद्धतीची चर्चा होती. परंतु या क्षणाला शरद पवार यांच्याकडे न जाता ही सगळी मंडळी ही अजित पवार यांच्याबरोबरच राहिली. त्यांनी अजित पवार यांचं चिन्हही घेतलं. म्हणजे त्यांना जी एक भीती होती की लोकसभा निवडणुकीमध्ये ह्या प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या पक्षाला लीड मिळाली आहे. कारण लोकसभेला पण आणि विधानसभेला पण राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत असणार आहे. आणि म्हणून जिथे नगाला नग घेणं अवघड आहे, कारण एवढे उमेदवार आणायचे कसे? कारण शरद पवारांच्या यादीमध्ये 16 असे उमेदवार आहेत 45 जणांच्या यादीमध्ये की जे बाहेरनं आयात केलेले, पर्याय पण नाही. त्यातले काही जण तर भाजपामधनं आलेले आहेत, हर्षवर्धन पाटील असतील, विदर्भातली काही नावं असतील. तर अशा वेळेला त्यांनी आपले जुने सहकारी का नाही घेतले? कारण जर ते यायला तयार होते, त्यांना परत घेतलं असतं तर ते अजित पवार यांच्यावरती आरोप करून परत आले असते, आम्हाला काहीच पर्याय राहिला नाही असं म्हणत परत आले असते. पण असं काही घडलं नाही आणि अजित पवार यांच्या पक्षाचं जे काही घड्याळ हे चिन्ह आहे हे घेऊन ही सगळी मंडळी पुन्हा निवडणुकीच्या राजकारणात आलेली आहेत, निवडणूक लढत आहेत. आणि म्हणून एका अर्थाने हा अजित पवार यांचा विजयच आहे की त्यांना जो आपला पक्षाचा वारू आहे तो काही उधळू त्यांनी दिला नाही. ते पक्ष संघटक उत्तम नाहीयेत अशा पद्धतीची त्यांच्यावर टीका होते. मध्ये त्यांचा प्रतिमा बदलाचा जो प्रयोग झाला त्याच्यावरती पण वेगवेगळे तर्कवितर्क लढवले गेले. म्हणजे फक्त प्रतिमा बदलच नाही तर पक्ष संघटन चालवण्यासाठीचं जे कौशल्य आहे ते आता अजित पवार शिकतात अशा पद्धतीची ती चर्चा होती. आणि तरी सुद्धा अधूनमधून असं म्हटलं जायचं की निवडणुकीच्या शेवटच्या क्षणाला हे सगळे लोक हे अजित पवार यांच्याकडनं शरद पवार यांच्याकडे येतील. आम्हीच केलेल्या श्री अनिल देशमुख यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी तर मला यादी सांगितली होती की किमान 15 लोक असे आहेत की ज्यांना आमच्या पक्षात यायचं आणि आम्ही त्यांना घेऊ. हे घेऊ हे वाक्य जे होतं त्यांचं ते त्या मुलाखतीमध्ये आहे. आणि मग अनेक मोठी यादी होती. रोहित पवारांनी तर अनेक वेळेला तसे ट्विट केले. स्वतः सुप्रिया सुळे म्हणाल्या की जी काही महत्वाची 2-4 नावं वगळता इतरांच्या अडचणी लक्षात घेऊन पक्ष त्याबद्दल विचार करेल. पण वेळोवेळी जेव्हा शरद पवारांना हा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी कधीही थेटपणे असं म्हटलं नाही की ह्या मंडळींना आम्ही घेऊ किंवा घेणारच नाही. नरोवा कुंजरोवा ही जी त्यांची नेहमीची पद्धती असते त्याप्रमाणे ते वागत राहिले. फक्त अधूनमधून एक वाक्य यायचं आणि ते म्हणजे निष्ठावान कठीण काळात जे आमच्याबरोबर राहिले त्यांना आम्ही आमच्याबरोबर घेऊ. अर्थात तो निकष त्यांनी सगळीकडेच लावला का? तर तसंही नाही केलं. म्हणूनच दुसरा मुद्दा असा आहे की मुळात अजित पवार जिंकले त्याचं कारण शरद पवार आहेत का? कारण शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये किमान 4 वेळेला असे प्रयोग केले. ते स्वतःच अनेक मुलाखतीमध्ये सांगतात की जेव्हा 55 आमदार त्यांच्याबरोबर होते आणि ते परदेशात गेले तर ते 54 परत गेले. मला तर फक्त पद्मसिंह पाटील हेच त्यांच्याबरोबर शिल्लक उरले होते.
तर तेव्हा सुद्धा त्यांनी तोच प्रयोग केला. त्या ठिकाणी सगळे नवे उमेदवार दिले आणि सगळी नवी फळी महाराष्ट्राच्या राजकारणात आणली. आणि असं एकदा नाही दोनदा नाही, असं 3-4 वेळेला शरद पवारांनी केलेलं आहे. बहुधा तो आपला पूर्वानुभव, महाराष्ट्राबद्दलचा त्यांचा गाढा अभ्यास, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघाची त्यांना जातनिहाय असलेली जाण आणि एकूणच आत्ताचं वातावरण बघता बहुधा त्यांनी या मंडळीला आपल्याकडे परत घ्यायचं नाही असं ठरवलं. आणि मग ती मंडळी परत येणारच नव्हती, तर त्यांनाही पर्याय राहिला नाही, कारण ती शरद पवार त्यांना घेणार नव्हते, म्हणून ते अजित पवार यांच्या बरोबर गेले. पण या ठिकाणी एक अपवाद कसा केलाय बघा. गणेश नाईकांचा कसा अपवाद आहे किंवा मोहिते पाटील कुटुंबांचा कसा अपवाद आहे. ही पण मंडळी जेव्हा शरद पवारांना सोडून गेली तेव्हा ती हार्डकोर हिंदुत्ववादी पक्षामध्ये गेली होती. म्हणजे मोहिते पाटील हे भाजपचे आजही विद्यमान आमदार आहेत, रणजित सिंह. इकडे गणेश नाईकांच्या कुटुंबात तर अशी अडचण आहे की त्यांच्या कुटुंबाने नेमका झेंडा कोणाचा घ्यायचा हाच प्रश्न आहे. माफ करा, कारण एकाच कुटुंबामध्ये आता कमळ पण असणार आहे आणि तुतारी पण असणार आहे. हे अपवाद शरद पवारांनी केले, पण आपले जे जुने सहकारी जे एवढी वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून त्यांच्या बरोबर होते त्यांना मात्र आपल्या बरोबर घेतलं नाही. आणि म्हणून शरद पवार यांनाच त्यांना नाकारायचं होतं का हा प्रश्न इथे उभा राहतो आणि म्हणून अजित पवार जिंकलेत का असं म्हटलं. आणखीन एक महत्वाचा भाग आहे. मी जी दिलीप वळसे पाटील यांची मुलाखत केली त्या मुलाखतीतला एक प्रश्न असा होता की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निकालानंतर काय होईल. तर त्यांनी थेट उत्तर असं दिलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निकालानंतर काहीही होऊ शकतं. म्हणजे आत्ताच्या महायुतीतले 2 घटक पक्ष इकडे जाऊ शकतात किंवा महाविकास आघाडीतले 2 घटक पक्ष इकडे येऊ शकतात. म्हणजे रिअलाइनमेंट होईल. त्या रिअलाइनमेंटमध्ये ज्याच्याकडे नंबर्स असतील तो किंग मेकर असेल आणि माझा अंदाज आहे की तो 20-25 वाला सुद्धा किंग मेकर असणार आहे. त्या स्थितीमध्ये अजित पवार यांनी जे स्वतःची माणसं रिटेन केली त्यांना फार महत्व येतं. म्हणजे आज 40-45 आमदार असलेले एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि 105 आमदार संख्या असलेला भाजप हा उपमुख्यमंत्री पद घेऊन बसलेला आहे. याच्यातच महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाची सुद्धा बीजं रोवलेली आहे. आणि म्हणून जो दुसरा मुद्दा मी टॅग केला की भाजप असं का करत आहे की स्वतःची माणसं ते अजित पवारांना देतात. बघा, आज 2 पक्ष प्रवेश झाले. प्रताप पाटील चिखलीकर आणि भाजपचे माजी खासदार संजय पाटील सांगलीचे हे भाजपमध्ये दाखल झाले. निशिकांत पाटील हे इस्लामपूरमधून भाजपचे असलेले पण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं तिकीट दिलेलं आहे. राजकुमार बडोले ही तर 4 नावं मी तुम्हाला सांगितली. संजय पाटील, प्रताप पाटील चिखलीकर ज्याला लोह्याची उमेदवारी दिली जे स्वतःच्या सख्या मेव्हण्याच्या विरोधात उमेदवारी असणार आहे. दुसरीकडे इस्लामपूरचे निशिकांत पाटील आणि राजकुमार बडोले. असं का भाजप करताय की जे एरवी भाजपनं केलं नसतं. तर त्याचं कारण आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र हे जर राज्य भाजपच्या हातातनं गेलं तर सेंट्रलच्या त्यांच्या आत्ताच्या सरकारच्या स्थिरतेवरती पण परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भाजप कोणत्याही स्थितीमध्ये महाराष्ट्रातली सत्ता जाऊ देणार नाही. आणि म्हणून एरवी जो भाजपचा इतर प्रादेशिक पक्षासंदर्भात वागवण्याचा जो तोरा असतो तो त्यांनी इथे दाखवला नाही. म्हणजे असं कसं होऊ शकतं की 2 उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि श्री अजित पवार हे दिल्लीमध्ये वेटिंगवरती आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ज्यांना मेसेज गेला नाही म्हणून ते 1 दिवस दिल्लीला जात नाहीत, ते अमित शहा यांच्या बैठकीला स्किप करतात. तर त्याचं मुख्य कारण हे आहे की या प्रादेशिक पक्षांना पण आपलं मूल्य कळलेलं आहे आणि महाराष्ट्र किती महत्वाचा हे कळलेलं आहे. महाराष्ट्रासारखं आर्थिक संपन्नता असलेलं राज्य हे विरोधी पक्षाच्या ताब्यात गेलं तर पहिल्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात किती भिरभीर भाजप झाली होती ते आपण बघितले. आणि म्हणून केंद्रातली आत्ताची सध्याची आकडेमोड पाहता भाजपला महाराष्ट्रातली सत्ता आपल्या हातातून जाणं हे परवडणार नाही. आणि म्हणून जिथे जिथे आपल्या मित्रपक्षाला उमेदवारांची रसद कमी पडते आहे तिथे तिथे भाजप आपले उमेदवार देतोय. फक्त ते एकनाथ शिंदेंना देताना जरा त्यांचा हात आखडत आहे असं दिसतंय. त्याचेही पुन्हा वेगळे संदर्भ आहे. तर हे जे महाराष्ट्राच्या राजकारणात घडतं आहे ते यापूर्वी घडलेलं नाही, पण आता जे घडतं आहे ते महत्वाचं आहे. म्हणून आम्ही 2 मुद्दे टॅग केले की अजित पवार यांना आत्ता आपण जिंकले ते असं म्हणू शकतो का की शरद पवार यांनाच हे नको होते म्हणून अजित पवार जिंकल्याचा भास होतोय. आणि महत्वाचं म्हणजे भाजपनं ही निवडणूक किती गांभीर्याने घेतली. मी आता विदर्भाचा दौरा पूर्ण संपून आलो. मध्य महाराष्ट्र जवळपास संपलाय, कोकणाचा काही भाग आणि पूर्ण पश्चिम महाराष्ट्र फिरलो. म्हणजे 50% महाराष्ट्र जवळपास फिरल्यानंतर भाजपनं किती छोट्या मोठ्या गोष्टी केल्यात. मी जेव्हा अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या अकोल्यामध्ये मातंग समाजाच्या मुलांशी बोललो तेव्हा आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भात भाजपनं घेतलेल्या निर्णयाचे किती रिपरकेशन झालेले आहेत ते तिथं मी बघितलं
किंवा मायक्रो ओबीसी संदर्भातल्या जात घटकांना ओबीसीच्या सेंट्रल लिस्टमध्ये टाकण्याचा जो निर्णय आहे त्याचे परिणाम मी बघितले. वेगवेगळ्या जातीचे जे महामंडळं निर्माण केलीत भाजपनं त्याचे परिणाम मी बघितले. आणि म्हणून जे चित्र लोकसभेला दिसलं होतं तसं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नाहीये हे मला आता अगदी ठामपणे सांगता येतं. प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवार महत्वाचा आहे, त्या उमेदवारानं पूर्वी केलेलं काम महत्वाचं आहे, त्याची जात महत्वाची आहे, त्याच्याबरोबरचं पक्ष संघटन महत्वाचं आहे आणि त्याच्याबद्दलचं नॅरेशन जे लोकांमध्ये आहे ते महत्वाचं आहे. आणि हे सगळं लक्षात घेऊनच भाजपनं अत्यंत बारकाईनं खुबीनं आपले काही उमेदवार अजित पवार यांना दिलेत आणि अजित पवार हे स्वतःचे उमेदवार राखण्यामध्ये यशस्वी झालेत. कारण त्यांच्याकडे जी सरदारांची टीम आहे ती टीम ही स्वतःला जिंकून आणण्याच्या क्षमतेची निश्चित आहे, भलेही त्यांच्यासमोर शरद पवार असतील तरी सुद्धा. सो थांबूया आपण इथे. पुन्हा एकदा अपील, आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, कारण यातनं तुम्हाला हे तपशीलवार विवेचन ऐकायला मिळेल. महत्वाचं गोष्ट की तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे मुद्दे वाटतात तुम्हाला, आणखी कुठले विषय आम्ही घ्यायला हवेत तेही जरूर आम्हाला कळवा, कारण तुमची प्रत्येक सूचना जी मौल्यवान आहे तिचं पालन करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. थांबूया. धन्यवाद.